कोल्हापूर शहरातील प्रस्तावित दिव्यांग भवनाचा प्रश्न आता चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. मंगळवार पेठेतील नियोजित जागेवर स्थानिक नागरिकांनी दर्शवलेला विरोध आणि दिव्यांग बांधवांची आग्रही मागणी या पार्श्वभूमीवर महापौर रूपाराणी निकम यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले असून लवकरच सर्वांना मान्य होईल असा सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठलरामजी शिंदे चौक येथे यासंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांनी माहिती दिली की मंजूर जागेवर खुदाईचे काम सुरू करण्यात आले होते. मात्र स्थानिक नागरिकांच्या विरोधामुळे ते सध्या स्थगित आहे. बैठकीत दिव्यांग संघटनांनी आपली भूमिका मांडताना सांगितले की मंजूर जागेवरच भवन उभारले जावे आणि कामात कोणताही अडथळा आणू नये. दुसरीकडे स्थानिक नागरिकांनी स्पष्ट केले की आमचा दिव्यांग भवनाला विरोध नाही, मात्र निवासी भागातील जागेऐवजी शासनाच्या नियमानुसार आवश्यक असलेल्या 1 एकर जागेत हे भवन उभारले जावे. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर महापौर म्हणाल्या की मी स्वतः या जागेची पाहणी करणार असून नियमांनुसारच पुढील कार्यवाही केली जाईल. कोणावरही अन्याय होऊ न देता समन्वयातून लवकरात लवकर अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. या बैठकीस स्थायी समिती सभापती विशाल शिरारे, विरोधी पक्षनेते राजेश लाटकर यांच्यासह विविध पक्षांचे गटनेते, नगरसेवक आणि दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.